श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 18 भावदर्शन 7. ही पोथी ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला जे विश्वस्त मंडळ होतं त्या विश्वस्त मंडळाची हकीकत इथे आलेली आहे. त्यावेळेला जे विद्यमान विश्वस्त होते ते सगळेच्या सगळे महाराजांचे शिष्य होते आणि मुख्य जे विश्वस्त होते ते बाळासाहेब कविमंडन हे पेशाने वकील आणि ते अतिशय निस्पृहपणाने काम करणं महाराजांचं हे त्यांचं व्रत होतं. पण त्यांच्या वागण्यामध्ये करडेपणा होता पण चांगल्यासाठी होता आणि महाराजांच्यावरती श्रद्धा ठेवून या संस्थेचं काम चोखपणे व्हावं हाच त्यामध्ये दृष्टिकोन होता. रामचंद्र गाढे, सुरेश गावपांडे, भास्करराव कुलकर्णी, त्र्यंबकराव देशपांडे, हेमंत खैरनार आणि अंबरीश देशपांडे असे या सगळ्या विश्वस्तांमध्ये होते. आणखीही काही लोक होते, मोहनराव केसाळे, दिगंबर कुलकर्णी, निळकंठ गंधे आणि यशवंत कुलकर्णी अशी ही कार्यकारिणी त्यावेळी कार्यरत अशी होती. आणि ते सुद्धा पहिल्या कार्यकारिणींच्याच आदर्शावरती चालणारी ही सगळी मंडळी ही संस्था वाढवण्याचा त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन प्रयत्न केला आणि ते काम ते पूर्ण करण्याचं त्यांनी जणू काही विडा उचलला. अनेक अंगांनी ही संस्था त्यांनी वाढवली आणि यासंबंधी संपूर्ण माहिती जर आपल्याला हवी असेल तर या पोथीला शेवटी जे परिशिष्ट जोडलेलं आहे, ज्यांना कोणाला उत्सुकता असेल त्यांनी ते परिशिष्ट जर वाचलं तर संस्था कोणकोणते कार्य करते, कोणतं वेगळेपण या संस्थेमध्ये आहे ते त्यामध्ये त्यांना पाहता येईल. ते त्यांनी जरूर पाहावं. आता या ठिकाणी सद्गुरूंच्या पादुका ज्या होत्या रामानंद महाराजांच्या, त्या पादुका त्यांच्या सद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये तिथे स्थापन झालेल्या आहेत. अशी ही अद्भुत गोष्ट की शिष्याच्या पादुका स्थापन करायला गुरुवर्य यावे, ही गोष्ट खरंच दुर्मिळ आहे. तो योग इथे जुळून आलेला आपल्याला दिसतो. गुरु शिष्यांनी परमार्थाचा जो आनंद लुटलेला आहे तो आपणही सगळे लुटूया. आपल्याला हे ठाऊकच आहे की तात्यासाहेब केतकर जे होते त्यांच्यामध्ये सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज हे प्रवेश करीत असत, परकाया प्रवेश करीत असत आणि त्यांच्या मुखातून ते उपदेश करत असत, प्रवचन देखील करत असत. तर ते सुद्धा यावेळेला इथे उपस्थित होते, म्हणजे प्रत्यक्ष महाराजच उपस्थित होते. तेव्हा असं हे साखरखेडा ठिकाण अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं आहे. आता रामानंद महाराजांच्या पादुकांची इथे स्थापना झाली तेव्हा प्रल्हाद महाराजांच्या मनात विचार आला की रामानंद महाराजांच्या मध्ये प्रत्यक्ष रामराय वस्तीला आहेत आणि मग रामराय म्हणजे प्रत्यक्ष रामरायाची स्थापना इथे झाली अशी त्यांच्या मनाची समजूतच होती. त्यामुळे या रामाच्या पुढे त्यांच्या सेवेसाठी हनुमान असलाच पाहिजे आणि म्हणून मग त्या मंदिराच्या समोर त्यांनी हनुमानाचं एक छोटंसं मंदिर तिथे उभारलं आणि ती मूर्ती तिथे स्थापन केली. आणि हे सगळं आपण आपल्या महाराजांच्या कानावरती घालावं आणि असं आम्ही व्रत घेतलं आहे सांगावं, असं सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या मनात आलं. आणि खरं म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथे आवर्जून पुन्हा शिकणं आवश्यक आहे की सद्गुरू जर शोधायचे असतील तर त्याच्यासाठी खूप कष्ट लागतात, खूप शोध घ्यावा लागतो. इथे आमच्या महाराजांच्या बाबतीमध्ये मात्र असं झालं की महाराजांच्याचकडे सद्गुरू आलेले आहेत. किन्होळी ग्रामातून ते साखरखेड्यात आले आणि त्यांनी शिष्याचा शोध घेतला, अशी ही अद्भुत गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर असो ही सगळी संस्थेच्या संबंधीची माहिती, महाराजांची माहिती आणि महाराजांच्या चरित्राचा अभ्यास आपण इथे आता केलेला आहे. आणि आता विद्यमान या ठिकाणी जे वेगवेगळे उत्सव होतात त्यासाठी जे हजार शिष्य या ठिकाणी जमतात त्यासंबंधी आपण थोडीशी माहिती इथे घेऊया. कार्तिक शुद्ध चतुर्थीला
महाराजांची पुण्यतिथी असते, उत्सव असतो, त्यावेळेला हजारो हजार सद्भक्त या ठिकाणी जमतात. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला रामानंद महाराजांची पुण्यतिथी असते, त्यावेळेलाही भक्त या ठिकाणी अपार संख्येने जमतात. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला श्री बालनाथ उत्सव इथे असतो, त्यावेळेला सुद्धा या ठिकाणी अनेक ठिकाणाहून भक्त येतात आणि हा उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडतात. दास नवमी ते अमावस्येपर्यंत मग सगळे या ठिकाणी जमतात आणि सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या संबंधीचा रत्न सगळा उत्सवच साजरा करतात. चरित्राचं गायन करतात, भजन कीर्तन अशा अनेक गोष्टी इथे करतात. आषाढ शुद्ध पौर्णिमा जेव्हा असते त्यावेळेला गुरुपौर्णिमा असते आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव सगळे लोक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी पार पाडतात. वैशाख वद्य दशमीच्या दिवशी जिजीमाईची पुण्यतिथी असते आणि सगळे लोक आदिमायेला वंदन करण्यासाठी म्हणून इथे जमतात आणि हाही उत्सव मोठ्या उत्साहाने सगळी भक्तमंडळी पार पडते. मग आता आपण हा कळसाध्याय आहे आणि आता आपण अखेरच्या पर्वाकडे वळलेलो आहोत. सगळ्या श्रोत्यांनी सद्गुरूंचं हे चरित्र जे ऐकलं सोशिकपणाने ऐकलं, कारण माझ्या सांगण्यामध्ये कदाचित कमी जास्त होणं, शब्दांची उलटफेर होणं, शब्द चुकणं, वाक्यरचना चुकणं असं झालेलं असण्याची शक्यता आहे. तो दोष माझा असून सद्गुरूंच्या चरित्राला त्यापैकी कुठल्याही गोष्टीची बाधा आपण येऊ दिली नाही. माझ्यावरती आपण छाया धरली, माझ्या प्रमादांवरती आपण उदार अंतःकरणाने जे पांघरूण घातलं त्याबद्दल मी आता काय बरं बोलावं. आपली क्षमा कशी मागावी. मातेप्रमाणे आपण माझ्यावरती प्रेम केलं आणि माझे हे सगळे बोबडे बोल आपण ऐकून घेतलेत, त्याबद्दल आपली आभार मानणं शक्यच नाही आहे, कारण हे आपलं प्रेम आहे आणि प्रेमाचा असा उपमर्द करणं योग्य नाही. हे ऋण मी माझ्यावरती तसेच ठेवतो. आपल्यामुळेच केवळ मला सद्गुरुचरित्राचा लाभ झाला, सद्गुरूंचा सहवास घडला आणि हे जे अमृत कलश जो आहे तो माझ्या हाती आला. हा कृपा प्रसाद मला तुमच्यामुळे मिळालेला आहे आणि त्यामुळे मी तुमच्या पुढे नतमस्तक आहे. हा जो ग्रंथ आहे हा शके 1933 आश्विन शुद्ध षष्ठीला हा चरित्रग्रंथ पूर्ण झालेला आहे सद्गुरूंच्या कृपेमुळे. सद्गुरूंनी कृपा केली नसती तर हे मला काहीही करता आलं नसतं. प्रेरणा त्यांची, बुद्धी त्यांची, प्रतिभा त्यांची, सारं काही त्यांचं, ते त्यांनी मला माझ्या करवी हे सगळं व्यक्त करून घेतलं, म्हणून मी त्यांना अनन्य शरण आहे. हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ सद्गुरूंचं अध्यात्मचरित्रच आहे असं आपण समजावं. सद्गुरूंचा अध्यात्मातला जो प्रवास आहे त्या प्रवासाचं विवेचन इथे करण्याचा जो छोटेखानी प्रयत्न झाला तो प्रयत्न आपण सोसून घेतलात, ऐकून घेतलात, त्याबद्दल खरोखर मी आपला ऋणी आहे. या ग्रंथाचं पारायण आपण मन एकाग्र करून करावं आणि जर आपण तसं करू शकलात तर माझा असा होरा आहे, माझा असा अंदाज आहे आणि मला सद्गुरूंच्या संबंधीचा असा विश्वास आहे की याचं जर आपण चिंतन केलं, मनन केलं, श्रवण केलं, वाचन केलं आणि हाच ग्रंथ आपल्या अंतःकरणामध्ये जर आपण पोहत राहिलात तर आपले सद्गुरू आपल्या हृदयामध्ये नक्की प्रकट होतील आणि आपल्याला ते मंगल असा आशीर्वाद नक्की देतील. आता हे चरित्र केव्हा वाचावं असा प्रश्न विचारू शकतील, पण हा प्रश्न विचारण्याचं कारणच नाही. सद्गुरूंचं आयुष्य हेच मंगलमय आहे. सद्गुरू आपल्यामध्ये येणं हेच मंगलमय आहे. कारण त्यामुळे ज्या दिवशी आपण हे सगळं वाचाल तोच मंगल दिन आहे, तोच आपल्या आयुष्यातला अत्यंत पवित्र असा क्षण आहे, पुण्यपावन असा क्षण आहे. म्हणून आपण
तेव्हा ते जेव्हा केव्हा हे चरित्र वाचाल तेव्हा ते पवित्रच क्षण आहेत हे गृहीत धरावं आणि आपण पुण्यमय व्हावं, सद्गुरूंना शरण जावं असं लावा. शेवटी मी आपल्याला असं सांगेन की सद्गुरूंना एक वेगवेगळे आजार होते. त्यात तो एक आजार होता त्यामध्ये त्यांना गुलकंदाची आवश्यकता होती आणि सद्गुरूंना म्हणूनच आपण नैवेद्य जो दाखवायचा तो गुलकंदाचा दाखवावा, म्हणजे सद्गुरूंना ते आवडेल, त्यातून त्यांना वेगळा आनंद मिळेल. कारण त्यांना ज्या शरीरव्याधी होत्या त्या व्याधीवरचा तो उपचार होता आणि म्हणून त्यांना नेहमी गुलकंद कुणीतरी द्यावा, म्हणजे त्या आजाराला आराम पडेल असं वाटत असावं असा माझा अंदाज आहे. सद्गुरू स्वतःहून कुठलीही गोष्ट कोणाकडेही मागणं हे नाही. ते मागतील फक्त रामाकडे आणि तेही सुद्धा रामाच्या प्रेमाशिवाय अन्य काहीही मागणार नाही. तर माझी आपल्याला एवढी विनंती आहे की या ग्रंथाच्या निमित्ताने मी जे आपल्याशी काही बोललं असेल त्यात काही अधिक गुण झाला असेल तर आपण मला त्याबद्दल क्षमा करा. शेखराला प्रेमाने आपल्या जवळ घ्यावं आणि सद्गुरूंचा आठव करीत जावा एवढीच मी आपल्याला विनंती. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री प्रह्लाद रामानंदामृतग्रंथ विवेचन समाप्तः. अनंतकोटि ब्रह्मांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.